नमस्कार. आपण आमचे परममित्र डॉक्टर पांडुरंग बोंगाने सरांच्या हॉस्पिटलमध्ये आहे. सर नमस्ते. नमस्कार. सर आपण थोडंसं आम्हाला कॅंगन वॉटरबद्दल मार्गदर्शन करावं. हे सर्वांसाठी का गरजेचं आहे? कॅंगन वॉटर ही एक संकल्पना जॅपनीज टेक्नॉलॉजीची आहे. तर त्यामध्ये फक्त पाण्याचा पीएच मेंटेन केला जातो. पाण्याचा पीएच मेंटेन करण्यासाठी जे काही टेक्नॉलॉजी त्यांनी वापरलेली आहे ते गरजेचं तुम्हाला समजावून सांगतीलच. फक्त मी एवढंच सांगेन तुम्हाला, आपण जे आता कीटकनाशक किंवा पेस्टिसाइड्स वापरून जे काही फळभाज्या, पालेभाज्या ज्या वापरण्यात येतो, आपल्या खाण्यामध्ये येतात, त्याच्यावरचं जे कोटिंग काढण्याचं काम असतं, ते स्ट्रॉंग ॲसिडिक वॉटर जे पाण्याचा पीएच मेंटेन करून बनवलेलं असतं, त्यामध्ये ठेवून त्याच्यामधील घातक रासायनिक घटक बाजूला काढू शकतो आपण. आणि ते जर आपण खाल्लं तर आपल्या बॉडीचं संतुलन व्यवस्थित राहू शकतं आणि आपण निरोगी राहू शकतो. सर समजा आजार होऊ नयेत म्हणून याचा पाण्याचा किती रोल आहे? आजार होऊ नये म्हणण्यापेक्षा पाणी जर आपण अल्कलाईन करून जास्त वापरलं, आता ते दररोज वापरणं शक्य आहे का, नाही आहे का? आपण जसं डे टू डे लाईफमध्ये काय खातो, काय करतो याच्यावरती या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. पण तरी त्यातल्या सगळ्यात चांगला उपाय बॉडी जेवढी अल्कलाईन ठेवू शकतो आपण, तेवढं अल्कलाईन ठेवल्याने आजारपण कमी येतात. ओके. आणि सर आता समजा कॅन्सरची लाट आल्यासारखं आपण पाहतोय किंवा हार्ट अटॅकचे पेशंट वाढत आहेत असं पाहतोय, किडनी चे आजार आहेत. तर हे आजार होऊ नये म्हणून लोकांनी काळजीपोटी जर कॅंगन वॉटर मशीन घेतलं तर आपला सल्ला काय असेल? हे मशीन गरजेचं आहे का? कॅन्सरची लाट म्हणण्यासारखं आता जेवढा रासायनिक खतांचा वापर टाळता येईल तेवढ्याने आपण कॅन्सर थोडासा लांब ठेवू शकतो. रासायनिक खतं जिथून काढता येतील आपल्याला ते वापरलेलं कधीही चांगलं. कॅंगन वॉटर मशीन गरजेची आहे, प्रत्येकाने घ्यावं असा तुमचा सल्ला आहे का? कसंही वापरा, काहीही घ्या, पण अल्कलाईनमध्ये चालू ठेवा. ओके. थँक्यू सर. थँक्यू.